26 एप्रिल स्कॉलरशिप परीक्षा आता 4वी आणि 7वी साठी महत्त्वाचे IMP पेपर डाउनलोड कसे करायचे, विद्यार्थ्यांना OMR आणि ऍडमिट कार्डच्या सूचना कशा प्रकारे पालन करायच्या बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी मयूर कस्तुरे. आपण पाहते आपला MSK सर हा युट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांना जे ऍडमिट कार्ड स्कूलकडून देण्यात आलेलं, शाळेत स्कूलकडून विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड ऑलरेडी देण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती ऍडमिट कार्ड दिसतोय, स्कूलचा शिक्का आणि हेडमास्टर यांची साईन आपल्याला दिसते. तो ऍडमिट कार्ड मध्ये जी कोणती महत्त्वाची माहिती जी विद्यार्थ्यांना OMR मध्ये भरताना लागणार आहे ती म्हणजे या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थ्याचा सीट नंबर दिलेला आहे, सेंटर कोड दिलेला आहे आणि मीडियम दिलेले आहे. तर ही जी माहिती आहे ही विद्यार्थ्यांना OMR मध्ये भरायची. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही जी माहिती आहे ती 1-2 वेळा असे लिहून ट्राय करायची किंवा आपण असे प्रॅक्टिस करायची, म्हणजे ते त्यांना व्यवस्थित तिकडे भरता येणार आहे. तो स्कॉलरशिपचा हा पेपर, त्यामध्ये पेपर 1 रविवारी 26 एप्रिलला सकाळी 11 ते 12:30 हा पेपर 1 आहे आणि नंतर दुपारी 2 ते 3:30 हा पेपर 2 आहे. जो पेपर 1 झाल्यानंतर जो थोडासा वेळ विद्यार्थ्यांना मिळतो तो जेवण्यासाठी आणि पुढच्या तयारीसाठी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पहिला पेपर बद्दल म्हणजे नाही का पहिला पेपर अवघड गेला असेल, कसा गेला असेल त्याबद्दल कोणते डिस्कशन न करता डायरेक्टली पेपर 2 बद्दलच त्यांनी त्याची तयारी करणं आवश्यक आहे. तो 11 वाजता हा स्कॉलरशिपचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कमीत कमी 10 वाजता तिथं पोहोचणं आवश्यक आहे सेंटरवरती. 10:30च्या नंतर तिथं विद्यार्थ्याला कोणतंही अलाउ नाही केलं जाणार आहे. म्हणजे आपण 10:30च्या नंतर गेला तर आपला पेपरला बसता येणार नाही किंवा आतमध्ये सोडलं जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे, पालकांनी काळजी घेतली पाहिजे की विद्यार्थी आपला 10 वाजता साधारण तिथं पोहोचला तरी चालेल, म्हणजे तोपर्यंत त्याला तिथल्या सेंटरचं जे वातावरण आहे तो त्याला ऍडजस्ट करू शकतो. तो परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यांनी हे ऍडमिट कार्ड आहे किंवा त्याचं एखादा आधार कार्ड आपल्याबरोबर जवळ ठेवू शकतो आणि ऍडमिट कार्ड या गोष्टी आपल्या जवळ घेऊ शकतात. त्याचबरोबर विद्यार्थ्याला जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ते कोणत्याही प्रकारे तिथं अॅलो नाहीये. त्याच्यामुळे जर आपल्याला घड्याळ न्यायचं असेल तर आपण साधं काट्याचा घड्याळ नेणं आवश्यक आहे. बाकी मग वॉटर बॉटल वगैरे आपण नेऊ शकाल, तिथं काय असं ते दिलेलं नाही वॉटर बॉटल बद्दल. वॉटर बॉटल किंवा पॅड आपण नेऊ शकता. जर त्याने अॅलो केलं तर तुम्ही घेऊन जावा, नसेल तर बाहेर ठेवू शकता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना OMR जी मिळणार आहे त्या OMR वरती कार्बन कॉपी पण असणार आहे. तर कार्बन कॉपी व्यवस्थित हाताळून विद्यार्थ्याला ती घरी पण आणायची, जेणेकरून विद्यार्थ्यांनी कोणकोणते गोल केले हे आपल्याला समजणार आहे. आणि OMR भरत असताना विद्यार्थ्याला ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पॉइंट पेनचा उपयोग करायचा. तर विद्यार्थ्यांना जी OMR मिळणार आहे ती अशा पद्धतीची OMR दिसते. आपल्या इथे सेंटर नंबर दिलाय, सीट नंबर दिलाय, मीडियम दिलाय आणि ब्लॉक नंबर. आता ब्लॉक नंबर तिथं जे काही टीचर आहे जिथे ते सांगतील कोणतं काय भरायचं. विद्यार्थ्यांनी कोणती घाई करू नये, कारण विद्यार्थ्यांना ते अगोदर बोलून थोडंसं गाईड करणार. विद्यार्थ्याला 10:30 ते 11 पर्यंत गाईड करणार की विद्यार्थ्याला कशा प्रकारे OMR भरायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही घाई करू नये, सगळी माहिती व्यवस्थित त्यांनी प्रॅक्टिस करून इथं व्यवस्थित नाही का भरायचे. त्याचबरोबर इथं प्रश्नपत्रिका संच कोड दिला, तो म्हणजे विद्यार्थ्याला जो संच कोड दिलाय A असेल, B असेल, C असेल त्या पद्धतीने इथं समजा जिथं लिहून इथं बरोबर गोल करायचे आणि हे पण व्यवस्थित पाहून करायचे. आणि जे टीचर्स आहेत ते पण ते व्यवस्थित पाहतील की विद्यार्थ्यांनी कोड बरोबर दिले का, त्यांचं इथं सही केली नाही. जे टीचर असतील ती इथं सही करतील. त्यानंतर गोल करत असताना सगळ्यांना आता प्रॅक्टिस झालेली आहे, कारण आजकाल सर्व विद्यार्थी कुठल्याही ठिकाणी OMR वरती टेस्ट सोडवतात. आता आपली मुलांनी जवळजवळ 40 आसपास टेस्ट सोडवल्या. तर सर्व ज्या टेस्ट आहेत त्या OMR वरती आजकाल सोडवल्या जातात. टेस्ट म्हणजे OMR वरती गोल करत असताना आपल्याला दिसतंय की पूर्णपणे गोल करायचे, म्हणजे एकदम व्यवस्थित गोल करायचे. या ठिकाणचा असं गोल चालत नाही किंवा असं नाही चालत आहे, असं नाही चालत आहे किंवा एकाच वेळी 2 गोल पण चालत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित गोल करायचे, घाई करू नये गोल करत असताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर मोठा असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांकडून घाई होते आणि घाईमध्ये सिंपल प्रश्न पण विद्यार्थी चुकतात. OMRच्या खाली विद्यार्थ्याची सही आहे, परीक्षांची सही आहे, परंतु ही जी सही आहे तो ती टीचरने सांगितल्यानंतरच करायचे. तो OMR भरताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची की बाबा आपण ज्यावेळेस प्रश्न सोडवतोय तो प्रश्न सोडवल्यानंतर लगेचच गोल केलं तर ते सोपं पडेल. काही विद्यार्थी काय करतात की पूर्ण पेपर सोडवतात आणि नंतर गोल करतात, पण त्याच्यामध्ये जर सिक्वेन्स चुकला तर पूर्ण पेपर खराब होणार आहे. त्यामुळे मोस्टली कडून विद्यार्थी ज्यावेळेस एखादा प्रश्न आपण सोडवतोय त्यावेळेस आपण गोल केलं तर अशा पद्धतीने तो विद्यार्थी ऍक्युरेटली गोल करू शकेल. गोल करताना काळजी घ्यायची. आता आपण आलेलो आहे महत्वाचे IMP मॉक पेपरसाठी, जे क्लास 4 आणि 7 साठी आपण डाउनलोड करू शकता. आणि हे महत्वाचे पेपर्स आहेत जे आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवले आणि परीक्षेमध्ये खात्री आहे की याच्यामधून बऱ्यापैकी पॅटर्न ह्याच्यामध्ये रिपीट होऊ शकतो. कारण स्कॉलरशिप शिष्यवृत्तीने आपल्याला जो ऑफिशियल सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवर आधारित जे वेटेज जशी दिसते आपल्याला सेक्शन 1 याच्यामध्ये वोकॅब्युलरीचं जे वेटेज आहे 24% आहे, म्हणजे 6 क्वेश्चन त्याच्यावरती आहेत. त्या पद्धतीने बरोबर हा पेपर त्या प्रकारचा तयार केलेला आहे आणि हा पेपर त्याच्या पद्धतीनेच विद्यार्थ्यांना हा पेपर खूप IMP असणार आहे. हा पेपर आपण डाउनलोड करताना खाली आपले ऍप दिलेले आणि ऍप लिंक मध्ये गेल्यानंतर आपला एक फोल्डर दिलेला आहे. स्कॉलरशिपच्या कोर्समध्ये आपला एक फ्री फोल्डर दिला आहे, त्याच्यामध्ये हे पेपर आहे, त्यामुळे तुम्ही तिथं डाउनलोड करू शकता. तर याच्यामध्ये दिसतं आपल्याला की सेक्शन 2 मध्ये पंक्च्युएशन न्यूमेरिकल याच्यामध्ये 24% हे जे वेटेज दिलेले आहे तुम्हाला. देन ग्रामर अँड कंप्रेशन 25% म्हणजे 6 क्वेश्चन. असं जे वेटेज दिलेले ऑफिशियल त्यानुसार हा पेपर आहे.
तर हा बॅस पेपर यातला एक प्रश्न आपण सोडवू शकता. आता आहे आपण लाईव्ह मध्ये तर सोडवू शकता की विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम रिप्रेझेंट द 12/60. तर 12/60 असं रिप्रेझेंट करणारी डायग्राम कोणती आहे याच्यात. जर आता याच्यामध्ये आपण बघितलं डायग्राम मध्ये तर एवढे पार्ट नाहीये, त्याच्यामुळे आपण ह्या फ्रॅक्शनला रिड्यूस करू शकतो. रिड्यूस केल्यानंतर काय व्हॅल्यू येणार याची 1/5. तो 1/5 अशा प्रकारे शेड्यूल केलेला पार्ट कुठला आहे की 5 पैकी एक पार्ट. जर आपण नीट बघितलं तर 1 2 3 4 5 ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. तो अशा पद्धतीने हा पूर्ण पेपर आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण ऑफिशियल एक महत्वाचा IMP पेपर आपल्यासाठी असणार आहे. हा डाउनलोड करता येणार आहे आपल्या MSK क्लास ऍप, हिची लिंक खाली दिली डिस्क्रिप्शन मध्ये, डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर फोल्डर मध्ये आपल्याला मिळून जाणार आहे. तो हा जो काही स्कॉलरशिप साठी आपल्या विद्यार्थ्यांनी गेल्या फेब्रुवारी पासून तयारी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक आपल्या व्हॉट्सअप ग्रुप शेअर करत आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली तयारी कशी केलेली आहे. तर आपल्याला दिसत आहे की याच्यामध्ये जे पेपर्स आहेत किंवा जे आपले मुलांचे मॉक टेस्ट आहेत ते कंटिन्युअस मुलांनी आपल्या सोडवले, खूप अशी मेहनत घेतलेली आहे विद्यार्थ्यांनी. आणि इथं लाईव्ह क्लास आपले झूम वरून चालतात. युट्यूबला पण आपले क्लासेस आपण जर पाहिले असेल तर युट्यूबमध्ये पण आपल्या नोट्स आहेत. आपल्या प्रत्येक टॉपिकच्या नोट्स अलग अलग राहतात, प्रत्येक वेळच्या नोट्स अलग अलग राहतात, क्यूज सोडवलेले विद्यार्थ्यांनी. आणि हे मॉक टेस्टचे मार्क्स असतात की विद्यार्थ्यांचे मॉक टेस्ट मार्क्स हे त्यांच्या ईमेलवरती आलेले असतात. तर शिष्यवृत्ती आता 4थीचा हा कोर्स आहे. याच्यामध्ये आपला फोल्डर फ्रीमध्ये सापडणारे आपण डाउनलोड करू शकता. तर 26 एप्रिलचे परीक्षेचं जी आन्सर की आहे ती 26 एप्रिल किंवा 27 एप्रिल पर्यंत आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. अपडेटमध्ये राहावा यासाठी. तर स्कॉलरशिपची एक्झाम संपल्यानंतर 29 एप्रिल पासून आपली न्यू बॅच स्टार्ट होते, ज्याच्यामध्ये नवोदय विद्यालय आणि पुढे येणारे नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल यासारखे विद्यार्थ्यांसाठी मुलांची तयारी झाली. यासाठी आपल्याला इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं एक महत्वाचं नवोदय विद्यालयाचं 2026च्या सिलेबसनुसार अपडेटेड हे प्रकारचं बुक आपल्या बाजारामध्ये आलेलं आहे. जर आपल्याला हे मागवायचं असेल तर आपल्याला खाली नंबर दिला असेल ह्या डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून आपण व्हॉट्सअप मेसेज केला तर तुम्हाला डिटेल तुमच्या ऍड्रेसवरती बुक मिळून जाणार आहे. तर भेटूया आपण महत्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे स्कॉलरशिपची ऑफिशियल जी आता एक्झाम झाली की आपल्या आन्सर की आपली या चॅनलवरती आपली अपडेट मिळणार आहे. आणि हे महत्वाचे 2 IMP पेपर नक्की यूज करा. यूज केल्यानंतर न सांगा की तुम्हाला या पेपरचा कितपत उपयोग झाला. आणि आपले सगळे लाईव्ह क्लासेस ऑलरेडी युट्यूबला आलेले आहेत, ते पण आपण फॉलो करू शकतो.